सांगणं आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपले पूर्वज आपल्याला सांगायचे किंवा ज्यांनी सहकारामध्ये खूप मोठं काम केलं, कैलासवासी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, कैलासवासी यशवंतराव मोहिते भाऊ असतील, आदरणीय कैलासवासी जयवंतराव अप्पा असतील, अनेक असे मोठे मोठे लोक आहेत ज्यांनी सहकारामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. कैलासवासी राजाराम बापू असतील. या सगळ्या लोकांनी सातत्यानं पूर्वीच्या काळापासून एकाच विचाराची पेरणी केली आहे आणि तो विचार म्हणजे सहकारामध्ये तुम्ही राजकीय समीकरण आणू नका आणि सहकार्याची निवडणूक ही सभासदापुरती मर्यादित असते. उदाहरणार्थ एखाद्या गावची लोकसंख्या 15,000 लोकांची आहे, त्याच्यामध्ये सभासद असणारे लोक 1,000च असते. त्यामुळे ते 1,000 लोक हे कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद असे असतात. म्हणजे त्यांचा जो ऊस पिकतो तो ते त्या संस्थेला देतात आणि त्याच्यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण आणू नका. किंबहुना राजकारणाचे जोडे हे या सहकाराच्या मंदिरात येताना तुम्ही बाहेर काढून मग त्या सहकाराच्या मंदिरात जावा. कारण त्या सहकारी संस्थेमधनं जे अवलंबून सभासद असतात त्या सहकारी संस्थेंवर, त्या सभासदांचं भलं झालं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये कुठला दुजाभाव नाही झाला पाहिजे. आपल्या इतर राजकीय समीकरणाचा कुठलाही फरक किंवा इतर राजकीय समीकरणामुळे कुठलीही भूमिका ही त्या सहकारी संस्थेमध्ये संचालक मंडळाने व्यवस्थापनाने घेता कामा नये आणि त्यामुळे तीच भूमिका घेऊन आपण कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा कारभार करायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे याच्यामध्ये कारखाना चांगला चालल्यामुळे अनेक लोक आपल्याला पाठिंबा देताना देखील दिसतात आणि त्यामुळं प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळं समीकरण असतं. सहकारातल्या निवडणुकीला मला वाटतं सहकारी संस्था चांगलं चालवणारं जे व्यवस्थापन आहे त्याच्याबरोबर राहायची भूमिका सर्वसाधारण लोक घेत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कराड तालुका असेल, वाळवा तालुका असेल, कडेगाव तालुका असेल, खानापूर तालुका असेल, विटा तालुका असेल, सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद हा जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मिळतो.